बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची। आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र। पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज। शिक्षकाची गुणवत्ता तपासण्यासाठी टीईटी सारखी परीक्षा गरजेची आहे असे आपणास वाटते का? कारण सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय दिलेला आहे। सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे सर्व टीईटी परीक्षा संदर्भात, त्या आदेशाचं आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो। चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। टीईटी जी काय परीक्षा आहे ती परीक्षा म्हणजे काय फासावर लटकवण्यासारखं काही नाही। शिक्षकांनी ती जी काय परीक्षा असेल ती परीक्षा द्यावी, त्याच्यामध्ये उत्तीर्ण व्हावं, त्याच्यामध्ये शिक्षकांची काय गुणवत्ता आहे हे त्या ठिकाणी समजून जाईल। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्राथमिक शाळा बंद पडत चालली आहेत। मग ह्या प्राथमिक शाळा बंद पडण्याला कारणीभूत कोण आहेत, ह्याची जबाबदारी कोण घेणार? आणि आपण बऱ्याच वेळा बघितले की शिक्षक हे शाळेमध्ये शिकवण्याऐवजी बाहेर बोंबलत हिंडतात। कुठं पान टपरीवर असतील, दारूच्या अड्ड्यावरती असतील, राजकारणामध्ये पार्टीमध्ये असतील, इलेक्शनमध्ये बोंबलत हिंडत असतील। हे बंद झालं पाहिजे ना। आणि मग नेमके ते शिक्षक आहेत का, ते बुद्धिजीवी आहेत का, ह्याची पूर्ण तपासणी झाली पाहिजे। आज आपण बघतोय की आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर काही शिक्षक आहेत उडणटप्पू आहेत की ते आमदारांना जातात, निवेदन देतात, टीईटी परीक्षाचं आमचं हे म्हणणं मांडा ते म्हणणं मांडा। हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये राजकारण फिचकारण कशाला आणता तुम्ही, बरोबर आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा तुम्ही अवमान करताय। सर्वोच्च न्यायालयानं जो काही आदेश दिलेला आहे टीईटी परीक्षा संदर्भात तो सर्वांना लागू आहे आणि त्याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे। परंतु याच्यामध्ये विनाकारण जे काय राजकीय शिक्षक आहेत ते स्वतःला राजकीय शिक्षक म्हणून मिरवतात, अशा शिक्षकांना माझं सांगणं आहे की तुम्हाला जे काय वाटतंय ते न्यायालयीन प्रोसेस आहे। न्यायालयीन प्रोसेसमध्ये जो काही आदेश आलेला आहे यात राजकारणाचा काहीसुद्धा संबंध नाही। त्यामुळे विनाकारण कुठलं तरी राजकारणाचा हेतू घेऊन स्वतःच्या स्वार्थापोटी हलग्या वाजवत कुठल्या तरी आमदारांजवळ जायचं आणि असं काहीतरी ह्याच्या सोशल मीडियामध्ये काहीतरी चुकीची बाईट देऊन काहीतरी व्हायरल करायचं, काय होत नसतं। सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आहे। परंतु जे काही राजकीय शिक्षक आहेत त्या भाजपाने ह्यांना ब्युटी पार्लर टाकून दिलेलं आहे आणि हे ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करून हे बाहेर असं बोंबलत हिंडतात। हे सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या तालुक्याला दिसत आहेत। त्यामुळे टीईटी परीक्षेचा जो काही निर्णय आहे तो एकदम छान प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचा आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वागत करतो।